नमस्कार. ऋग्वेद करिअर अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. असेच सरकारी नोकरीविषयी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी समोर दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करा व चॅनलला नक्की लाईक करा. आज CRPF कॉन्स्टेबल भरती 2026 निघालेली आहे. केंद्रीय राखीव पोलीस दल कॉन्स्टेबल भरती निघालेली आहे. खूपच मोठ्या प्रमाणे भरती आहे. एकूण 9195 जागांसाठी ही भरती निघालेली आहे. सदर पदाचा तपशील आहे. कॉन्स्टेबल ट्रेनमन व टेक्निकल 9175 पदसंख्या आहे व कॉन्स्टेबल पायोनियर विंग 20 पदसंख्या आहे. अशा एकूण 9195 पदासाठी ही भरती निघालेली आहे. सदर भरतीसाठी अर्ज करत असताना शैक्षणिक पात्रता ही पद क्रमांक 1 साठी तुम्हाला कॉन्स्टेबल ड्रायव्हरसाठी 10वी उत्तीर्ण व अवजड वाहन चालक परवाना आवश्यक आहे. कॉन्स्टेबल मेकॅनिकल मोटर व्हेकल या पदासाठी 10वी उत्तीर्ण व ITI मेकॅनिकल मोटर व्हेकल व 1 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. कॉन्स्टेबल पायोनियर विंग यासाठी तुम्हाला 10वी उत्तीर्ण उमेदवार व मेसनरी किंवा इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये 1 वर्ष अनुभव आवश्यक आहे व उर्वरित सर्व पदेही 10वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. जे पण उमेदवार 10वी उत्तीर्ण झालेले आहेत ते सर्व उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. सदर भरतीसाठी अर्ज करत असताना शारीरिक पात्रता ही जनरल OBC या उमेदवारांसाठी पुरुष उमेदवारांना उंची 170 सेंटीमीटर आहे, महिलांना 157 सेंटीमीटर आहे व पुरुष उमेदवारांना छाती ही 80 सेंटीमीटर व फुगून 5 सेंटीमीटर फुगणे आवश्यक आहे. SC या कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी 162.5 सेंटीमीटर उंची आवश्यक आहे व महिलांसाठी 150 सेंटीमीटर आवश्यक आहे व पुरुषांसाठी छाती ही 76 सेंटीमीटर व 5 सेमी आवश्यक आहे. या भरतीसाठी जर मराठा उमेदवार अर्ज करत असतील तर त्यांना उंचीमध्ये सवलत देण्यात आलेली आहे. जे पण मराठी उमेदवार आहेत व महिला उमेदवार आहेत ते सर्व या भरतीसाठी अर्ज करू शकतात. सदर भरतीसाठी वयाची अट ही 1 जानेवारी 2026 रोजी कॉन्स्टेबल ड्रायव्हरसाठी 21 ते 27 वर्ष आवश्यक आहे व उर्वरित पदेही 18 ते 23 वर्ष उमेदवार असणे आवश्यक आहे. या कॅटेगरीमध्ये तुम्ही जर बसत असाल तर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता. SC ST उमेदवार असेल तर त्यांना 5 वर्षाची सूट देण्यात आलेली आहे व OBC उमेदवारांना 3 वर्षाची सूट देण्यात आलेली आहे. हे गव्हर्नमेंटनुसार देण्यात येत आहे. सदर नोकरीच्या ठिकाणी CRPF या कोणत्याही त्यांच्या सेंटरमध्ये तुमची नियुक्ती होऊ शकते पूर्ण भारत देशात. सदर भरतीसाठी अर्ज करत असताना जनरल OBC EWS या उमेदवारांना 100 रुपये परीक्षा फी आहे. SC ST एक्स सर्व्हिसमॅन महिलांना कोणत्याही प्रकारची फी आकारण्यात आलेली आहे. तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट अर्ज करू शकता. अर्ज करण्याची पद्धती ऑनलाईन आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 19 मे 2026 पूर्वी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे. सदर भरतीची सविस्तर जाहिरात ही खाली दिलेली लिंक आहे. त्या लिंकवर गेल्यानंतर तुम्हाला सविस्तर जाहिरात भेटणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही सविस्तर जाहिरात पाहूनच आपल्या रूल्स रेग्युलेशन चेक करूनच अर्ज करू शकता. ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख ही 20 एप्रिल 2026 नंतर ऑनलाईन ॲप्लिकेशन चालू होणार आहे. www.rect.crpf.gov.in या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. प्रथम तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला एक लॉगिन ID पासवर्ड प्राप्त होणार आहे. तो घेऊन तुम्ही पूर्णपणे फॉर्म फिलअप करायचा आहे. एक्झाम फी पेड करायची आहे व त्याची फॉर्म सबमिट करायचा आहे व त्याची प्रिंट भविष्यासाठी काढून ठेवायची आहे. सदर CRPF बद्दल सविस्तर माहिती घेण्यासाठी तुम्हाला crpf.gov.in वेबसाईटला गेल्यानंतर CRPF बद्दल सर्व माहिती देण्यात आलेली आहे. तुम्ही पाहू शकता. ही एक खूपच चांगल्या प्रकारची 10वी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारासाठी एक सुवर्ण संधी आहे. जे पण उमेदवार 10वी उत्तीर्ण झालेले आहेत व त्यांचे वय 18 ते 23 वर्ष कॅटेगरीमध्ये बसत आहेत त्यांनी या नक्की भरतीसाठी अर्ज करावा. हा व व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू त्यांना शेअर करा. धन्यवाद.